हॅलो स्टुडंट, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी या चॅप्टरचा शेवटचा पार्ट आपण आज बघणार आहोत. आधीच्या सर्व पार्टची व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. बघा, फर्टिलायझर्स मीन्स वॉट? तर खते. Two types of fertilizers are used in agriculture. One of those is organic manure and other are chemical fertilizers. दोन टाईपची खते ही ॲग्रिकल्चरमध्ये वापरली जातात. फर्स्ट आहे ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे सेंद्रिय खते, अँड अदर आर केमिकल फर्टिलायझर्स मीन्स रासायनिक खते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल इम्प्रूव्ह विथ सॉईल कन्झर्वेशन ड्यू टू यूज ऑफ मॅन्युअर्स. आता जे मॅन्युअर्स आहेत म्हणजे सेंद्रिय खते आहेत, यांचा वापर केल्याने वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढते. अप्पर लेअर ऑफ सॉईल इसेन्शियल इन ॲग्रिकल्चर इज फॉर्म ड्यू टू ह्युमस फॉर्मेशन. सॉईलचा जो अप्पर लेअर असतो, वरचा लेअर, हा ह्युमसमुळे तयार झालेला असतो. तर ह्युमस म्हणजेच काय? तर पालापाचोळा किंवा कुजलेले जे अवशेष असतात त्यांपासून तयार झालेला लेअर त्याला म्हणतात, मातीचा लेअर त्याला म्हणतात ह्युमस. मग तो जो वरचा लेअर आहे, तो वरचा थर या ह्युमसचा तयार झालेला असतो. व्हेरियस इसेन्शियल एलिमेंट लाईक नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस can be available to crop due to earthworm and fungi. अर्थवर्म आणि फंजाय याच्यामुळे जमिनीमध्ये आवश्यक असे घटक जे आहेत ते पिकांसाठी तयार होतात. ते कुठले आहेत? तर हे तीन आहेत: नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. इन सॉइललेस फार्मिंग दॅट इज हायड्रोपोनिक्स, लिक्विड केमिकल्स फर्टिलायझर्स आर यूज. सॉइललेस फार्मिंग म्हणजे हायड्रोपोनिक म्हणजे जिथे मातीचा यूज होत नाही अशा शेतीमध्ये लिक्विड केमिकल फर्टिलायझरचा यूज होतो. हाऊएव्हर देअर आर मोर हार्मफुल इफेक्ट ऑफ लिबरल यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. जर अत्यावश्यक म्हणजे गरज नसतानाही अनिर्बद्ध जर त्याचा वापर केला केमिकल फर्टिलायझर्सचा, तर त्याचा हार्मफुल इफेक्ट हा त्या सॉईलवर होतो. इट इन्क्लूड्स द डिक्रीज इन फर्टिलिटी ऑफ सॉईल. ती जमीन नापीक होण्याची शक्यता असते. नेक्स्ट टॉपिक इज इन्सेक्टिसाइड्स म्हणजेच कीटकनाशके. Though the natural immunity of plants can prevent the infection, use of insecticide is not under control. प्लांटची जी रोगप्रतिकारक शक्ती असते, नॅचरल इम्युनिटी असते, त्यामुळे त्या प्लांट्सला इन्फेक्शन होणं प्रिव्हेंट होऊ शकतं. तरीही इन्सेक्टिसाइडचा जो वापर आहे तो अनिर्बद्ध म्हणजेच अंडर कंट्रोल आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. इररेस्पेक्टिव्ह ऑफ नॅचरल फ्रेंड्स ऑफ फार्मर लाईक फ्रॉग्स अँड इन्सेक्टिव्होरस बर्ड्स, पेस्टिसाइड्स आर यूज्ड ऑन लार्ज स्केल फॉर इन्क्रीजिंग यील्ड. शेतकरी मित्र ज्यांना म्हटले जातात म्हणजे बेडूक किंवा काही जे बर्ड्स असतात ते कीटक्सना खातात. तर यामुळे काय होतं, त्या इन्सेक्टच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येतं, कंट्रोल ठेवता येतं. तरीसुद्धा पेस्टिसाइडचा यूज हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट अ टाईप ऑफ पॉयझन. पेस्टिसाइड्स म्हणजेच काय असतं? ते एक प्रकारचं विषारी द्रव्यच असतं, ते विषच आहे. दिस पॉयझन्स एंटर्स द फूड वेब थ्रू वॉटर अँड फूड अँड इट्स बायोमॅग्निफिकेशन अकर. म्हणजे हे पॉयझन आहे ते पाणी आणि अन्न म्हणजेच फूड वेबमध्ये ते अन्न पाणी या थ्रू पूर्ण ते अन्नजाळं त्याचं पसरतं आणि त्या अन्नजाळ्यामध्ये हे विष पसरतं आणि त्याच्यामुळे काही वेळा विषबाधा होण्याची शक्यता असते. इट्स बायोमॅग्निफिकेशन अकर्स. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे जैविक विषवृद्धी होण्याची शक्यता असते. व्हेरियस पेस्टिसाइड लाईक DDT, मॅलथिऑन, क्लोरोपायरिफॉस एक्सेट्रा हॅव बीन प्रूव्ह टू बी डेंजरस. काही जे विषारी पेस्टिसाइड्स आहेत, डायरेक्ट DDT पावडर जी आपण मुंग्यांसाठी वापरतो ती, मॅलेथिऑन, क्लोरोपायरिफॉस हे जे आहेत, तर ही अतिशय घातक अशी इन्सेक्टिसाइड्स आहेत. नेक्स्ट इज अ ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती. Nowadays, organic farming and organic product have become buzzword.
म्हणजेच काय, आत्ता हा जास्तीत जास्त वापरण्यात येणारे फार्मिंग जे आहे ती ऑर्गॅनिक फार्मिंग आहे आणि जास्तीत जास्त हा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सचाच यूज करण्यात येत आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्ट आर बिंग अवेलेबल अँड डिमांड फॉर देम इन एव्हर इन्क्रीजिंग. बऱ्याच ठिकाणी ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि त्यांची मागणीही दिवसादिवस वाढत चाललेली आहे. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड have been used on large scale. These poisonous chemicals reach the human body through food and water, and their adverse harmful effect on human and environment became apparent. केमिकल फर्टिलायझर्सचा आहे आणि जे पेस्टिसाइड आहेत यांचा वापर हा लार्ज स्केलवर होतो आणि त्यांचा जर लार्ज स्केलवर वापर झाला तर असे पॉयझनस केमिकल हे ह्युमन बॉडीमध्ये पोचतात. अन्न आणि पाण्याच्या थ्रू ते ह्युमन बॉडीमध्ये पोचतात आणि त्यावर त्याचा हार्मफुल इफेक्ट होतो. तसेच एन्व्हायरमेंटवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो. व्हेरियस प्रॉब्लेम्स like soil fertility and pest infestation have become serious. So as to overcome this problem, farmers are opting for organic farming. जे व्हेरियस प्रॉब्लेम आहेत जे केमिकल फर्टिलायझर्सच्या यूजमुळे होतात, सॉईल फर्टिलिटी जमिनीची सुपीकता कमी होते, पेस्ट इन्फेस्टेशन म्हणजे पिकांवर किडी राहतात ते काही कमी होत नाही. सो ॲज टू ओव्हरकम या सगळ्या प्रॉब्लेमना ओव्हरकम करण्यासाठी फार्मर जो आहे शेतकरी यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग चूज करायला सुरुवात केली. इट इन्क्लूड्स कम्प्लीट बॅन ऑन केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड अँड यूज ऑफ लोकल स्टर्डी व्हरायटीज अँड देअर बाय मेंटेनिंग नॅचरल बॅलन्स. मग यामध्ये केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स आहे यावर कम्प्लिटली बॅन आणलेला आहे आणि त्याऐवजी लोकल अँड स्टर्डी व्हरायटीज जे कसदार वाण आहे आपलं लोकल त्याचा वापर हा जास्तीत जास्त होत आहे. अँड देअर बाय मेंटेनिंग नॅचरल बॅलन्स आणि त्यामुळे नैसर्गिक समतोल हा राखून राहिलेला आहे. डेफिनेटली दिस इज द वेलकम डिसिजन. हा डिसिजन कसा आहे, वेलकम डिसिजन आहे, याचं स्वागत सगळीकडे होत आहे. नेक्स्ट इज द ॲपिकल्चर. ॲपिकल्चर मीन्स मधुमक्षिका पालन. यू मस्ट हॅव सीन द बी हाईव. Worst method of harvesting collecting the honey from these hives is driving away the bees by smoking the hive with burning torch and then cutting the hive into pieces. तर आपण सगळ्यांनी मधमाशांचे पोळे पाळलेले आहेत. तर पूर्वीच्या काळी किंवा आताही त्याचे हनी कलेक्ट करण्याची जी मेथड आहे म्हणजेच ते जे मधाचा पोळा आहे त्याला आग लावली जाते. आग लावून त्यामधले जे मधमाशा आहेत त्या पळवल्या जातात आणि नंतर मग त्या जे हाईव आहे ते पोळा आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यापासून मध काढलं जातं. दिस मेथड कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ हाईव अँड लार्ज स्केल डेथ ऑफ बीज. याच्यामुळे काय होतं, त्याचा जो हाईव आहे म्हणजे मधाचा जो पोळा आहे त्याचं डिस्ट्रक्शन होतं, तो पूर्णपणे तुटून जातो आणि लार्ज स्केल डेथ ऑफ बीज त्यामध्ये असणाऱ्या ज्या माशा आहेत त्यांची काय होते, डेथ होते. हाऊएव्हर इट इज इझी टू कलेक्ट द हनी विदाउट डिस्ट्रॉईंग द हाईव अँड बीज इफ आर्टिफिशियल बी बॉक्सेस आर यूज. आता मग आर्टिफिशियलीरित्या हनी कलेक्ट करण्याचा दुसरा पर्याय काय आहे, तर बी बॉक्सेस तयार केले जातात आणि या बी बॉक्सेसमध्ये ते मध जे आहे ते मध काढणे अतिशय इझी जातं. त्या पेट्या असतात आणि इथे 8.12ची जी डायग्राम दिसते अशा प्रकारे त्या पेट्या असतात आणि यामध्ये ते मध जे आहे हनी ते कलेक्ट केलं जातं. ही मेथड अतिशय सोपी, इझी आणि यामध्ये कोणाचंही कसल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. नेक्स्ट टॉपिक इज कल्टिवेशन अँड मेडिसिनल प्लांट्स. Cultivation of medicinal plants. India has been gifted with the great biodiversity. आपल्याला ग्रेट बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधतेचं मोठं वरदानच मिळालेलं आहे असं म्हणू शकतो. इंडियन सिटिझन हॅव एस्टॅब्लिश द हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशनशिप विथ नेचर. इंडियन सिटिझनचं प्रत्येकाचं नेचरसोबत काहीतरी स्ट्रॉंग रिलेशनशिप आहे. वी हॅव ग्रेट ट्रेडिशन ऑफ आयुर्वेदा अँड दॅट क्युअर्स द डिसीज विथ द हेल्प ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेसचा वापर करून एखाद्या डिसीजविरुद्ध एखादं आयुर्वेदिक औषध यूज करून आपण त्या डिसीजपासून मुक्ती मिळवू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल अडुसाचा यूज आपण खोकल्यावर
करतो आणि त्याच्यामुळे खोकला बरा होतो. ड्युरिंग अर्लियर डेज medicinal plants were collected from the forest. However, due to depletion in forest area, medicinal plants are become rare. Hence, medicinal plants are being cultivated. सुरुवातीच्या काळी मेडिसिनल प्लांट जे आहेत, ह्या औषधी वनस्पती यापूर्वी जंगलातून गोळा केल्या जायच्या. पण आता काय झालेलं आहे, डिप्लेशन इन फॉरेस्ट एरिया हा कमी होत चाललेला आहे आणि याचा परिणाम म्हणजेच हे मेडिसिनल प्लांट औषधी वनस्पती या रेअर होत चाललेल्या आहेत. मग यासाठी या वनस्पतींची लागवड या मोठ्या प्रमाणावर केली जात आहे, जेणेकरून पुढे आपल्याला या वनस्पतींचा फायदा होईल. नेक्स्ट इज अ फ्रूट प्रोसेसिंग. फळ प्रक्रिया म्हणजे फ्रूट्सपासून वेगवेगळे ज्युसेस तयार करणे, त्यापासून लोणची तयार करणे, जॅम्स तयार करणे. मग ते कशा प्रकारे तयार केलं जातं तर त्या फ्रूट्सवर प्रोसेसिंग केली जाते. ओके. वी आर डेली यूजिंग व्हेरियस प्रोडक्ट प्रिपेअर फ्रॉम फ्रूटपासून बनलेले वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण डेली यूज करत असतो. ऑल आर कन्झ्युमिंग द प्रोडक्ट लाईक चॉकलेट्स, ज्युसेस, जॅम अँड जेलीज. जे वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आहेत, जे आपण खातो, चॉकलेट्स, ज्यूस, जॅम, जेलीज, हे सगळे काय आहेत तर फ्रूट प्रोडक्ट आहेत. ऑल दीज प्रोडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस बाय प्रोसेसिंग ऑन फ्रूट. हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते फ्रूटवर प्रोसेसिंग करून तयार करण्यात येतात. फ्रूट्स आर पेरिशेबल ॲग्रो प्रोडक्ट म्हणजेच काय, नाशिवंत आहे. तो फळ पिकल्यानंतर तो थोड्या काळाने कुजून सडून जातो. इट्स नीड्स द प्रोसेसिंग इन सच अ वे दॅट इट कॅन बी यूज थ्रू आउट द इयर. मग त्यावर काहीतरी प्रोसेसिंग करून तो वर्षभर वापरता येईल याची काय आहे, गरज आहे. नाहीतर मग त्या फ्रूटचा काय यूज होणार नाही. मग काय केलं जातं, यावर वेगवेगळ्या प्रोसेसिंग केल्या जातात आणि त्यांना वर्षभरासाठी टिकवून ठेवलं जातं. मग त्या प्रोसेसिंग कोणत्या आहेत तर फ्रूट प्रोसेसिंग इन्क्लूड व्हेरियस मेथड्स रेंजिंग फ्रॉम स्टोरेज इन कोल्ड स्टोरेज टू ड्राईंग, सॉल्टिंग, एअरटाईट पॅकिंग, प्रिपेअरिंग मुरांबा अँड इव्हॅपोरेटिंग. म्हणजेच काय, कोल्ड स्टोरेजपासून वाचवण्यासाठी. आता काही वेळा जर दमटपणा लागला एखाद्या वस्तूला तर त्याला बुरशी येऊन ती वस्तू खराब होते. मग त्याला स्टोरेज टू ड्राईंग, हवाबंद पॅकेटमध्ये, जिथे हवा लागणार नाही, बाहेरचा दमटपणा लागणार नाही, अशा कोरड्या ठिकाणी ते साठवून ठेवलं जातं. सॉल्टिंग, मीठ लावून वाळवतात. एअरटाईट पॅकेट, हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवतात. प्रिपेअरिंग मुरांबा, त्याचा मुरांबा बनवला जातो. किंवा इव्हॅपोरेटिंग, त्याला आटवून ठेवलं जातं. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने ते जे फ्रूटपासून बनवलेले प्रोडक्ट हे दीर्घकाळपर्यंत टिकवून ठेवले जातात. इथे हा चॅप्टर संपलेला आहे.